ताक पिणाऱ्या 75% लोकांना माहित नसतील या गोष्टी, ऐकून चकित व्हाल। मित्रांनो, देवाना ज्याप्रमाणे अमृत लाभदायक आहे त्याच पद्धतीने मानवाला ताक लाभदायक आहे। आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ सुद्धा सेवन करत असतो। तसे तर आपण दैनंदिन जीवनामध्ये दुधापासून बनवलेले अनेक पदार्थ सेवन करत असतो। या पदार्थाच्या माध्यमातून आपले आरोग्य जपण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणूनच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताकाविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की ताकाचे उपयोग कोणते आहेत, ताकाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात, या सर्वांबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आयुर्वेदिक शास्त्रामध्ये ताकाला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे। ताकाचे नियमितपणे सेवन केले पाहिजे। आपल्या शरीराचे आरोग्य सुद्धा याने चांगले राहते व शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत होतो। तात्पर्याने आपल्या रक्तापेशीमध्ये जे अशुद्ध घटक असतात, अशुद्ध घटक बाहेर निघण्यासाठी या ताकामुळे आपल्याला मदत होते आणि यामुळे आपले रक्त सुद्धा स्वच्छ होते। मित्रांनो, आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जे जाड पदार्थ जमा होत असतात आणि ते जमा झाल्यामुळे अनेकदा यामुळे रक्तामध्ये ब्लॉकेज सुद्धा निर्माण होतात। परंतु जर आपण नियमितपणे ताकाचे सेवन केले तर आपल्या रक्तवाहिन्यातील जे द्रव्य पदार्थ आहेत ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत होतेच, पण त्याचबरोबर आपल्या रक्ताचे शुद्धीकरण सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होत असते। मित्रांनो, ताक पिल्याने आपले पचन इंद्रिय सुद्धा चांगले कार्य करू लागते व त्याचबरोबर आपले आतडे सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत असतात आणि ते चांगल्या प्रकारे काम करत असल्याने आपल्या शरीरातील पाचक इंद्रिय सुद्धा चांगले राहतात आणि यामुळे आपले अन्न लवकर पचते। आपल्यापैकी अनेकांना खाल्लेले पचत नाही, वारंवार ऍसिडिटी, गॅस यासारख्या समस्या सतावत असतात आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण नियमितपणे ताक पिले तर आपल्या पोटाच्या अनेक समस्या पूर्णपणे दूर होऊ शकतात। मित्रांनो, म्हशीच्या दुधापासून बनवलेले ताकपेक्षा गायीच्या दुधापासून बनवलेले ताक आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते। जर तुम्हाला अपचन, गॅस, मूळव्याध यासारख्या समस्या वारंवार होत असतील तर आपल्या आहारामध्ये ताकाचा समावेश नेहमी करायला हवा, कारण की बहुतेक वेळा मूळव्याध होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात। पण जर अशा वेळी आपण आपले शरीर स्वच्छ ठेवले व शरीराच्या आतील अवयवांची चांगली निगा राखली तर आपल्याला आजार कमी होण्याची शक्यता असते। मित्रांनो, अनेकदा लहान मुलांना वारंवार जुलाब होत असतात, आतड्यांमध्ये आग होत असते, खाल्लेले पचत नाही, तर अशा वेळी गायीच्या दुधापासून बनवलेले ताक त्यांना प्यायला दिल्यास जुलाब त्वरित थांबतात व आतड्यातील वेदना सुद्धा कमी होते। ताक सेवन करून गलगंड यासारखा आजार सुद्धा बरा करता येतो। ताकामध्ये थोडेसे काळे मीठ टाकून प्यायले तर आपल्या शरीराला याचे अनेक फायदे होऊ शकतात। मित्रांनो, ताकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व उपलब्ध असतात। लॅक्टिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, त्याचबरोबर पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखी अनेक पोषक तत्व सुद्धा आपल्याला ताकामध्ये उपलब्ध होत असतात। आपल्यापैकी अनेकांना उष्णतेचा त्रास होत असतो। उष्णता कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे औषधी उपचार करत असतो, परंतु अशा वेळी भरपूर प्रमाणामध्ये औषधे खाल्ल्याने याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होत असतो। म्हणून जर आपण अशा वेळी आपल्या आहारामध्ये ताकाचा समावेश केला तरी आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते, कारण की ताकाच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील उष्णता कमी करते व आपल्या शरीराला शीतलता प्रदान करत असते। तर हे होते असे अनेक फायदे। जर तुम्हाला सुद्धा असंख्य आजार व अन्य समस्या असतील तर आपल्या आहारामध्ये आजपासून ताकाचा समावेश करा आणि आपले आरोग्य हे चांगले बनवा। तर मित्रांनो, हे फायदे तुम्हाला ऐकून कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।